त्या जलपरीचं रहस्य. कोणे एकेकाळी समुद्राच्या सर्वात सुंदर महालात राजकुमारी आरिया आणि प्रिन्स एडवर्ड राहत होते. संध्याकाळी ते महालाच्या घाटावर फिरायला गेले आणि त्यांनी सूर्यास्त पाहिला. मग सकाळच्या कोवळ्या उन्हाचा आनंद घेण्यासाठी ते समुद्रात पोहायला गेले. एक राजकुमार सोडला तर राज्यातील माणसांपैकी कोणालाच हे माहित नव्हतं की राजकुमारी आरिया मुळात एक मत्स्यकन्या होती. माझ्या राजकुमारी, शेवटी सर्वांना कळेल की तू एक मत्स्यकन्या आहेस. तुला हे गुपित का ठेवायचं आहे? सगळे तुझ्यासारखे दयाळू नसतात माझ्या राजकुमारा. जर त्यांना कळलं की मी एक मत्स्यकन्या आहे तर. जेव्हा कधी जलपरी आरिया तिचे गुपित सांगायचा विचार करायची तेव्हा तिला तिच्या पित्याचं बोलणं आठवायचं. बेटा, तुला माहीत असायला हवं की मनुष्य हानिकारक असतात. एक दिवस आरिया आणि तिची मैत्रीण महालातील नौकर लिली समुद्र तटावर फिरत होते. डॅगी, लवकर धावत जा आणि हे घेऊन ये पाहू. डॅगी तुमच्यावर खूप प्रेम करतो राजकुमारी. तो खूप वफादार आणि दयाळू कुत्रा आहे लिली. राजकुमारीची, जर तुमची हरकत नसेल तर तुम्हाला काहीतरी विचारू? हो हो, विचार ना. महालातील नौकर, माझा मित्र परिवार सगळ्यांना वाटतं की तुम्ही एक मत्स्यकन्या आहात. हे खरं आहे का? जलपरीने जे काही ऐकलं त्यामुळे ती चकित झाली. तिला लगेच समुद्रातील काही मुक्त आणि सुंदर आठवणी आल्या. नाही, हे खरं नाही. मी पण तुमच्यासारखीच एक मनुष्य आहे. मला फक्त पोहणं आणि समुद्री जीव पाहणं आवडतं. क्षमा करा माझ्या राजकुमारी. सगळे विचारत होते तेव्हा मी पण विचार केला की काही हरकत नाही लिली. तुम्ही मला क्षमा केली तरच मी महालात जाऊन काम करू शकेन. चला आपण परत जाऊया. लिली गेल्यावर आरिया तिच्या डॅगी सोबत घाटावर गेली. मला खूप वाईट वाटतं कारण मी माझ्या मित्र डॅगीला पण खरं सांगू शकत नाही. समुद्राकडे खूण करत डॅगी अनेक वेळा भुंकू लागला. डॅगी, तुला असं तर म्हणायचं नाही ना की मी माझ्या पाण्यातल्या मित्रांकडे जावं, हो ना? जेव्हा लिली महालाच्या हॉलमध्ये काम करत होती तेव्हा ताजी हवा खायला ती महालाच्या बाल्कनीत आली आणि तिने आरियाला घाटावर खाली पाहिलं. जणू आरिया समुद्रात उडी मारायलाच उभी असावी. लिलीने आरियाचे मानवी पाय मासळीच्या शेपटीमध्ये रूपांतरित होताना पाहिले. ती चकित झाली. ती पळाली आणि महालाच्या बाहेर निघून गेली. तिने जे पाहिलं त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तिने तिच्या जवळच्या मित्रांना सांगायला सुरुवात केली तिने काय पाहिलं. इकडे जलपरी आरिया खोल समुद्री राज्यात गेली आणि तिचे पिता पोसायडन, तिच्या बहिणी आणि सर्वात चांगला मित्र छोट्या डॉल्फिनला भेटली, जे नेहमी आरियाचे प्रश्न ऐकून घेत असत. डॉल्फिन, मला लोकांना सांगायला भीती वाटते की मी एक मत्स्यकन्या आहे. तू का घाबरतेस आरिया? कारण सगळी माणसं माझ्या एडवर्ड सारखे दयाळू आणि समजूतदार असू शकत नाहीत. हो, पण तू नेहमीच लोकांचं भलं केलंयस आरिया, म्हणून ते तुला झिडकारणार नाहीत. तू एक मत्स्यकन्या आहेस आणि खूप भाग्यवानही. ते समजून घेतील असं वाटत नाही का तुला? तू बरोबर बोलते आहेस डॉल्फी. नक्कीच ते समजून घेतील. जेव्हा आरिया तिच्या छोट्या डॉल्फी मित्राशी बोलत होती तेव्हा पृथ्वीवर लिलीच्या मित्रांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्यांना वाटलं ती खोटं बोलत नाहीये. मी सिद्ध करून दाखवेन की राजकुमारी आरिया एक मत्स्यकन्या आहे. जेव्हा तटावर संध्याकाळ होत होती तेव्हा लिली हळूच काचेचा डबा घेऊन घाटावर गेली आणि जलपरी आरियाच्या परत येण्याची वाट पाहू लागली. लिलीला या गोष्टीचं वाईट वाटलं होतं की तिचे मित्रमैत्रिणी तिच्यावर हसले होते
आणि राजकुमारी आर्याने मत्स्यकन्या असण्याला नकार दिला होता. थोड्या वेळाने तिने एक लाट पाहिली आणि काचेचा डबा घाटाच्या काठापर्यंत आणून तिने तो पाण्यात ढकलून दिला. जलपरी आर्या पाण्यात होती. तिला पाण्यात खाली येणाऱ्या काचेच्या डब्याबद्दल काहीच माहित नव्हतं. जवळजवळ अदृश्य स्वरूपात ती पाण्यातून बाहेर पडून माणूस बनणारच होती, पण ती पाण्यातच काचेच्या डब्यामुळे जखमी झाली. तिला काही कळायच्या आतच डब्याचं झाकण बंद झालं. वाचवा, कोणीतरी मला वाचवा, हे काय होत आहे? जेव्हा लिलीला रशीच्या टोकाला काहीतरी जड जाणवलं तेव्हा तिने काचेचा डबा समुद्रातून ओढून घाटावर आणला. लिलीला पाहून आर्याला एक क्षण आधार वाटला. लिली, लिली, वाचव मला. माफ कर आर्या, तू एक मत्स्यकन्या आहेस आणि तू माझ्याशी खोटं बोललीस. आता मला माझ्या मित्रांना हे दाखवून द्यायचे की मी खोटारडी नाही. लिलीने काचेचा डबा ओढत एका निर्जन जागी आणला. आर्याने डब्यातून बाहेर यायचा प्रयत्न केला, पण तो घट्ट बंद होता आणि ती बाहेर पडू शकली नाही. ना ती तिच्या जमिनीवरच्या मित्रांना बोलावू शकत होती, ना समुद्रातील. शेवटी सकाळ झाली आणि लिली तिच्या मित्रांची वाट पाहण्याकरिता लवकर उठली. तिने काचेचा डबा कापडाने झाकून टाकला. छोटी जलपरी आर्या काहीच करू शकत नव्हती. तिला बाहेरचं काहीच दिसत नव्हतं आणि ती अजूनही खूप घाबरलेली होती. लिलीच्या मैत्रिणी शेवटी समुद्र तटावर आल्या. हा घ्या पुरावा की मी खोटारडी नाही. आपली राजकुमारी आर्या पहा. यावेळी तिने आपल्यापासून लपवलं की ती एक मत्स्यकन्या आहे. लिलीच्या मैत्रिणींचे डोळे विस्फारले गेले आणि त्या एवढ्या चकित झाल्या की त्यांची पापणीही लवत नव्हती. त्यांनी आर्याला खूप बारकाईने पाहिलं, हे पाहायला की खरंच ही राजकुमारी आहे का. ते चकित झाले होते. पण जेव्हा हे सगळं घडत होतं तिकडे दुष्ट समुद्री चेटकीण वेगा समुद्रातून पाहत होती. तिने या परिस्थितीचा फायदा घ्यायचा निर्णय घेतला. असं वाटतंय की आर्याला मदतीची गरज आहे. माझ्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. वेगाने तिच्या ऑक्टोपस भुजा पाण्यातून बाहेर काढल्या आणि समुद्री तटाजवळ नेल्या. तिने काचेचा तो डबा पकडला ज्यात आर्या होती. लिली आणि तिच्या मैत्रिणींना त्यांनी जे पाहिलं त्यावर विश्वास होत नव्हता. त्या खूप घाबरल्या. आर्याने काच फोडायचा प्रयत्न केला पण शक्य झालं नाही. वेगाने आर्याला समुद्रात ओढून घेतलं आणि नौकर फक्त उभ्या राहून तमाशा पाहत होत्या. नाही, बापरे नाही, एका ऑक्टोपस महिलेने आपल्या देशाच्या राजकुमारीचं अपहरण केलं. वेगाने त्या काचेच्या डब्याचं झाकण उघडलं ज्यात तिचं अपहरण केलं होतं आणि जलपरी आर्याला मुक्त केलं. वेगा, तू मला वाचवलंस. या दयाळूपणासाठी तुझे खूप खूप आभार. छोटी जलपरी हो, मी तुला वाचवलं. आता तू मला खोल समुद्री राज्याच्या खजिन्याची चावी द्यायची. काय? मी आभारी आहे की तू मला वाचवलं, पण मी खोल समुद्री राज्याच्या खजिन्याची चावी तुला नाही देऊ शकत. मित्रांनी बक्षिसाच्या लोभाशिवाय दयाळू व्हायचं असतं. तिच्या या शब्दांनी क्रोधित होऊन वेगा मत्स्यकन्येला पुन्हा काचेच्या डब्यात कैद करू इच्छित होती. म्हणून तिने तिच्या ऑक्टोपस बाहूंनी शाईचे गोळे फेकायला सुरुवात केली. पण आर्याने शाईचे गोळे अडवण्यासाठी तिच्या जादूच्या शक्तींचा वापर केला आणि वेगाचे भयंकर बाहू पाण्याच्या वाळूत खोलवर पुरून टाकले. मी तुला शोधून काढेन आर्या, तुला माझे उपकार फेडावेच लागतील. उपकार कोणत्याही परतफेडीची आशा न ठेवता केली जातात वेगा. जर तुला एक चांगली व्यक्ती बनायची इच्छा असेल तर आधी दयाळू मित्र बनायला शिक. जेव्हा आर्या जमिनीवर परतली तेव्हा तिला आठवलं की लिलीने तिच्यासोबत किती भयंकर कृत्य केलं होतं. तिला खूप वाईट वाटलं. ती लगेच प्रिन्स एडवर्डकडे गेली आणि त्याला जे काही घडलं ते सांगितलं. मग त्यांनी लिलीला बोलावलं
मी तुला खरं नाही सांगितलं याचं मला दुःख आहे. हो, मी एक मत्स्यकन्या आहे. माझं घर, जमीन आणि पाणी दोन्ही आहे आणि माझं या दोन्हीकडच्या लोकांवर प्रेम आहे. मी तुमच्याशी खूप कठोर वागले माझ्या राजकुमारी. माफ करा मला. दुसऱ्या दिवशी शेवटी आर्याने सर्वांसमोर खुलासा केला की ती एक मत्स्यकन्या आहे. देशात राहणारे सगळीच माणसं एवढंच नाही तर प्राणीही हे ऐकून खूप खुश होते, कारण आता त्यांच्याजवळ एक अशी सुंदर राजकुमारी होती जी जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी त्यांचं रक्षण करू शकत होती.